यवतमाळ पोलीस प्रशासनाने नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष सुरक्षा बंदोबस्त राबवला आहे। 31 डिसेंबरच्या रात्री 8 वाजल्यापासून मध्यरात्री पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर तैनात राहणार आहेत। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। यवतमाळ पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून आनंद साजरा करताना कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे। 31 डिसेंबरसाठी आम्ही पोलीस प्रशासनाने खूप सिरियसली घेऊन एक ॲक्टिव्ह ऑल आउट ऑपरेशन करणार आहे। त्या दिवस संध्याकाळी 7-8 वाजेपासून आणि रात्री 1-2 वाजेपर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर येणार आहे। आणि मी नागरिकांना क्लिअरली सूचन करतो की कोणी पण अननेसेसरली दारू पिऊन गाडी चालवणं और काही अशा परिस्थिती निर्माण करून भांडण करणं हे उचित नाही आहे। ताकी तुम्ही 31 डिसेंबर एन्जॉय करायचे आहे, जिथे आहे तुम्ही तिथे एन्जॉय करा, पण बारला जाऊन रस्त्यावर येऊन दारू पिणं भांडण करणं हे आम्ही टॉलरेट नाही करणार आहे। याच्यामुळे खूप इश्यूज होऊ शकतात, ॲक्सिडेंट होऊ शकतात, काही भांडण होऊ शकतात। त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो तुम्ही सेफली आणि हॅपीली 31 डिसेंबर एन्जॉय करा आणि पोलीस प्रशासनाला पण मदत करा आणि तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही रूल्स फॉलो करा। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।